गरिबांना न्याय नाही म्हणते, नागपूरचा भिंट्या काय म्हणते, गरिबांना न्याय नाही म्हणते, नागपूरचा भिंट्या काय म्हणते, गरिबांना न्याय नाही म्हणते. अरे नागपूरचा पिंट्या का म्हणते, गरिबांना न्याय म्हणते. अरे नागपूरचा पिंट्या काय म्हणते, गरिबांना न्याय म्हणते. अरे नागपूरचा पिंट्या का म्हणते, गरिबांना न्याय म्हणते. अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय. अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय. अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय. या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय. देवेंद्र साहेब पुन्हा सांगतो तुम्हाला, जर अन्यायाला न्याय मिळाला नाही, गरीब आहे म्हणून त्याला दडपून टाकू असं जर विचार करत असेल तर मी हेमंत कातुरे तुम्हाला सांगतो, प्रत्येक चौकात भलेही एकटा आंदोलन करील, भलेही एकटे पुतळे जाळील, पण तुम्हाला झोपू देणार नाही साहेब, झोपू देणार नाही. आणि तुम्हाला झोप मोड करील. भलेही तुम्ही अंदर टाका, भलेही तुम्ही मला मारून टाका, भलेही माझे विचार जसे भगतसिंग महाराजांचे आहेत तसेच विचार मी आपल्या लोकांमध्ये, आपल्या युवांमध्ये पेरण्याचं काम निश्चितच करेल. पण डोळे उघडा साहेब, भरपूर झाली तुमची हिटलरशाही, भरपूर झाले तुमचे रणगाणे, भरपूर झाले तुमचे तारीख, भरपूर झाले तुमचे बहाणे. आता बहाणे आणि तारीख आणि आता अन्याय सहन होणार नाही. आता फक्त होईल तर न्याय, गरिबांना रोजगार आणि शेतकऱ्याला भाव, शेतीला भाव आणि कर्ज माफ झालंच पाहिजे. एवढंच बोलून मित्र जे करत आहे त्यांना असं वाटतं की मायबाप जनता पागल आहे, पागल बनवायचं काम करत आहे. तुमच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की आम्ही सतर्क आहे म्हणून. तुम्ही लाडकी बहीण योजना ज्यावेळेस चालू केली होती त्यामध्ये कोट्यवधी रुपयाची, हजारो कोटी रुपयाची तरतूदसाठी तुम्ही कुठलीही समिती स्थापन केली नाही. आणि ज्यावेळेस, कारण त्यामागं तुमचा कुठेतरी फायदा होता, त्या योजनेमागं तुमचा फायदा होता म्हणून तुम्ही कुठलीही समिती न बसवता, वेळ न घेता तुम्ही ती योजना चालू केली. बट ज्यावेळेस तुम्हाला शेतकऱ्याच्या कर्जमाफीची वेळ येते त्यावेळेस तुम्ही 8-8 महिने, 12-12 महिने तुम्हाला समिती स्थापन करायला वेळ लागतो. तर साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथला तुम्हाला वाटत असेल की जनता झोपलेली आहे, आम्ही कुठल्याही प्रकारचं चॉकलेट देऊन हे चॉकलेट खात राहतं, असं नाही आहे. प्रत्येक मतदार हा जागृत आहे. कुठेतरी आम्ही हेच काम करत आहे की आपल्याला जे लॉलीपॉप द्यायचं काम सरकार करत आहे ते आम्ही कदापि होऊ देणार नाही. आम्ही लोकांमध्ये ही जनजागरूकता निर्माण करू की आपण काय करत आहे आणि आपल्यासोबत कुठल्या प्रकारचा व्यवहार सरकार आपल्याशी करत आहे हे नक्की आम्ही लोकांमध्ये पसरवू. या निमित्तानं साहेब मी एवढं सांगतो की तुम्ही या बनवाबनवीचा जो खेळ शेतकऱ्यांबद्दल, युवकांबद्दल, महिलांबद्दल जोही चालू आहे हा कुठेतरी थांबवला पाहिजे, हे माझी तुम्हाला यांच्या माध्यमातून विनंती आहे. तुम्ही म्हणतायत की शासन जे आहे ते महिलांच्या थ्रू किंवा असे लॉलीपॉप देत आहेत, परंतु इतर राज्यांमध्ये जिथे काँग्रेस शासित प्रदेश आहे तिथे पण असे लॉलीपॉप काँग्रेसच्या वतीने दिल्या जाऊन राहिले का म्हणा? नक्की तुम्ही बघू इच्छिता की लॉलीपॉप देणं आणि लॉलीपॉप द्यायचे प्रकार असतात. आता पंजाब मध्ये तुम्ही म्हणजे लॉलीपॉप त्यांनी पण दिलं असं म्हणणं नाही, लॉलीपॉप नाही दिलं. आम्ही जे बोलतो ते करतो. आमच्याकडनं ज्या गोष्टी आम्ही होतं त्याच गोष्टी आम्ही करतो. हे आमचं सरकार तुम्ही आधीपासून बघा, जेव्हापासून काँग्रेस सरकारमध्ये होती त्यावेळेस शेतकऱ्याची दशा बघा. आता ह्या 2-3 दिवसाआधी खताच्या प्रत्येक पोत्यावर 300 रुपये भाव वाढवलेला आहे. सोयाबीनचा भाव अजूनही 4,000 आहे, पण यांनी खताचा भाव 300 रुपयांनी प्रत्येक पोत्यामागं 300 रुपये रेट वाढवलेले आहे. आमच्या काँग्रेस सरकारमध्ये तुम्ही बघा, प्रत्येक शेतकरी त्यावेळेस रस्त्यावर येत होता का? नुकसान झाल्यानंतर किती नुकसान भरपाई द्यायची हे गव्हर्नमेंटला कळत होतं. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की माझ्याकडे 5 एकर शेती आहे, तुम्ही 32,000 रुपये हेक्टरी भाव सांगितलेला आहे आणि तुम्हाला 7,500 रुपये माझ्या अकाउंटला देत आहे, 7,300 रुपये. इथे तुम्ही लॉलीपॉपच आहे साहेब हे. इथे तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलतायत, तुम्ही इथे महिलां सुरक्षिततेच्या बाबतीत बोलतायत, तुम्ही येऊन जाऊन सगळेजण शेतकरी आणि याच बाबतीत बोलतायत की त्यांना लॉलीपॉप दिलं किंवा आम्हीच दाखवलं आहे. परंतु इथे जो बॅनर आहे तो बॅनर आहे पोलीस व सरकारमधले नेते सगळेच गुंडासारखे वागू लागलेत. तर याच्यात गुंड आणि नेते कुठे झाले? गुंडगर्दी साहेब, जर तुम्ही शेतकऱ्याला फाले म्हणत होता, आम्ही काय त्यांचे साडे आहेत का? आम्ही बहिणी दिल्यात का त्यांना? ठीक आहे, महाराष्ट्रातली प्रत्येक बहिणी माझी आहे, पण त्याला काय अधिकार आम्हाला फाडे म्हणायचा, साले म्हणायचा काय अधिकार आहे? फुकटचं खाते म्हणून आम्ही खातो की आम्ही पकडलो ते लोक खातात? मला हे तुम्ही सांगा की
ते पिकवलेलं आम्ही खातो की आम्ही पिकवलेलं ते खातात? हे गुंडवर्दी आहे. तुम्ही ज्या सदनामध्ये बसून तुम्ही ज्या व्यासपीठावर बोलून राहिले, तुम्ही साले म्हणत आहे, कितपत योग्य आहे? आम्ही या कसला आज यांची जी प्रवृत्ती आहे हे कुठपर्यंत आम्ही सहन करून घेणार आहे? मला सांगा, आज जर शेतकरी संपावर गेला तर तुम्ही काय खाणार आहे? नाही आहे. बस एवढंच आहे की तुम्ही त्याचा अभ्यास कसा करत आहे, तुम्ही कुठल्या दृष्टिकोनाने ते बघत आहे, यामध्ये तुमचा दृष्टिकोन कुठेतरी चेंज झाला आहे. कारण आम्ही जे लिहिलं आहे ते आम्हाला दुखलं म्हणून आम्ही ते लिहिलेलं आहे. बर्बाद करायचं तुम्हाला एक उदाहरण देतोय. आपल्या सगळं कोरोना आला होता, त्या कोरोनामध्ये कोणीच असं सगळे फॅक्टरी बंद होती, घर सगळं बंद होतं, सगळं पॅक होतं. फक्त एकच माझा मायबाप, माझा शेतकरी हा त्याची फॅक्टरी चालू होती आणि त्याच्या फॅक्टरीमुळे आज एवढ्या लोकांचं पोट बांधण्यात चालले. जे 2 वर्ष 3 वर्ष आपण कोरोनामध्ये घालवलेत, जे 2 वर्ष 3 वर्ष कोरोना आपण नाही चालवला, आपले पोट पाणी चालले, तेव्हा शेतकऱ्यांनी म्हटलं नव्हतं की बाबा मी पण घराच्या बाहेर नाही निघू शकत, मी पण घराच्या बाहेर निघून कशाला मी माझं आरोग्य खराब करू आणि घराच्या बाहेर निघून आपलं आरोग्य खराब करून आपल्या परिवारात धोक्यात टाकू. पण त्यांनी हा विचार न करता एक राष्ट्रक्राम जे प्रत्येक शेतकऱ्याला करायला पाहिजे किंवा प्रत्येक नागरिकाला करायला पाहिजे, तेच काम आपल्या मायबापांनी आणि शेतकऱ्यांनी केला. त्यांनी जेव्हा मेडिसिन 100 रुपयाची 20 रुपयाची होती, त्या काळात माझा मायबाप, माझा शेतकरी हा 10 रुपयाची जुडी आणि 10 रुपयालाच विकली. त्यांनी 10 रुपयाची जुडी 100 रुपयाला नाही विकली, त्यांनी 10 रुपयाची जुडी 50 रुपयाला नाही विकली, त्यांनी 10 रुपयाची जुडी हे 10 रुपयालाच विकली. कारण की तो खरा देशप्रेमी आहे आणि तो खरा राष्ट्रकर्ता आहे. त्यांनी आपल्या देशाला घडवलंय. या लोकांनी देवाभाऊ म्हणतात किंवा प्रधानमंत्री साहेब म्हणतात, हे लोक म्हणतात की बाबा देश आम्ही कुठेतरी नेऊन ठेवून राहिलाय. अरे कुठे नेऊन ठेवला? गड्ड्यात नेऊन आणलाय. आज शेतकऱ्याला जर चक्का जाम करायला लागून राहिलाय, आज शेतकऱ्याला जर आंदोलन करायचं लागत आहे, तर इतकं मोठं दुर्भाग्य आपलं की आपले म्हणणं पण ऐकत नाही. त्यांना तारीख देतं, तुम्ही तारीख देता? अरे तारीख द्यायची वेळ आली आहे काय? कुठे गेले ते 3 वर्ष जेव्हा कोरोना आमला शेतकरी हा कुठलाही भेदभाव न करता, कुठलाही पैशाचा मोलभाव न करता या सरकारचं करायचं काय? निष्क्रिय गृहमंत्री, निष्क्रिय गृहमंत्री. युवक काँग्रेस आपल्या महाराष्ट्राची मुलगी जी डॉक्टर होती आणि जिने या प्रशासनाच्या काही लोकांना कंटाळून स्वतःचा जीव हा दिलेला आहे. म्हणजे जर महिला याप्रमाणे आपल्या जीवनलीला संपवत असेल तर या शासनाने त्याच्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण जर कोणी सुरक्षित नाही, युवक सुरक्षित नाही, कारण त्यांच्याकडे रोजगार. गावंडे भाऊ इथे आज आंदोलन करतायत, काय भूमिका आहे, काय म्हणणं आहे तुमचं? हे जे आंदोलन घेण्यात आलं आहे हे युवक काँग्रेसच्या तर्फे घेण्यात आलेलं आहे. आणि ज्या प्रकारे महाराष्ट्रात परिस्थिती सुरू आहे, आता सध्याच तुम्ही पाहिलं की डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली. याच्या मागचे कारण काय आहे आणि खरंच तिला न्याय मिळेल का? कारण आता तुम्ही याच्या मागे जाल तर संतोष देशमुख सरपंचाची हत्या झाली, कोणी केली, काय केली, कसं या देशात सुरू आहे, या राज्यात सुरू आहे. राज्याची परिस्थिती किती बिकट आहे. कारण युवक तुम्ही पाहता बेरोजगारीने त्रस्त आहे, कोणत्या नवीन कंपन्या नाही, रोजगार नाही, शिक्षणाचं पूर्ण बाजारीकरण होत आहे. कारण तुम्ही पाहताय की शिक्षणासाठी लोकांकडे पैसे नाही आहे, कारण ते कर्ज घेऊन शिकवायचे इच्छुक आहे, कर्ज त्यांना मिळत नाही आहे. म्हणजे विपरीत परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीत युवक हा हताश आहे. त्यांच्या हाताला काम नसल्यामुळं परिवार त्यांच्याकडे एक अपेक्षेने पाहत आहे की आमचा मुलगा जर कुठे रोजगार करत आहे तर आमचं उद्या घर चालणार आहे. पण परिस्थिती अत्यंत वाईट आहे. महिलांची परिस्थिती तुमच्या समोर आहे. तर अशा परिस्थितीत युवकांना हा जो आंदोलनाचा जो त्यांच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. कारण सरकारला जर हा आवाज सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे तर आंदोलनाशिवाय कोणता दुसरा मार्ग नाही. शेतकऱ्यांची पण नाही आहे, साधारण माणसाची पण आहे, गोरगरिबांची पण नाही आहे. आणि जे दादांनी थोड्या वेळा पहिले सांगितलं की आता या 6 महिन्यात कितीतरी बलात्कार झाले. आता
संपदाताईंचा जो आता याच्या पहिले आपला जो मुद्दा जो झालेला आहे त्यामध्ये कुठले लोक आणि काय आहे हे आपल्याला सगळ्यासमोर आहे, पण अजूनपर्यंत त्यावर न्याय मिळाला नाही. म्हणून युवक काँग्रेस, नागपूर शहर काँग्रेस तसेच सर्व मित्रमंडळ यांच्याकडून आम्ही इथे एक नारे निदर्शनाचा जो इथे आंदोलनाचा जो कार्यक्रम आहे तो युवक काँग्रेसच्या माध्यमातून ठेवलेला आहे. हा आवाज इतका बुलंद झालेला आहे की ही सुरुवात जिथून झाली आहे आता भाऊ इथे आंदोलन करण्यात येत आहे युवा काँग्रेसच्या वतीने. काय भावना आहे, का बरं गद्दी छोडो असं म्हणत आहे? बघा, आता आंदोलन ओटचोर गद्दीचोरचे आमचे जे राहुलजी आहेत यांनी जे सुरू केलेलं आंदोलन आहे ते तर इतक्या मोठ्या प्रमाणात झालं की आज स्वतः सरकारच्याच काही लोकांना असं माहीत झालं की आम्ही खरोखर ओट चोरी केलेला आहे. असे तर तुमच्याकडे म्हणजे तुमच्या माध्यमातून तर भरपूर काही व्हिडिओ निघालेले आहेत. दुसरं, आज या चौकामध्ये जे युवक काँग्रेसकडून आंदोलन घेण्यात आलं, आमचे हेमंत कातुरीजी यांनी जे इथे आंदोलन घेतलं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवक काँग्रेसच्या वतीने, बघा ही एक सत्यता आहे की युवकांवर जो अत्याचार होऊन आला, म्हणजे आता जे यांच्यासाठी रोजगार नाही आहे, कुठल्या गोष्टी नाही आहे. दुसरी मेन जी गोष्ट आहे म्हणजे मी आता सांगू इच्छितो, मी या दक्षिण नागपूरला निराधार कमिटीला अध्यक्ष होतो. म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे. तुमच्या माध्यमातून मी हे सरकारला सांगू शकतो की निराधार कमिटीचे पैसे जानेवारीपासून आता हा ऑक्टोबर महिना सुरू आहे त्या महिलांना अजून मिळालेले नाही आहे. हे आमचे माजी नगरसेवक आहे, यांच्याकडे माझ्या ऑफिसला, आमचे गिरीशभाऊ पांडव यांच्या ऑफिसला सातत्याने लोक येतात की साहेब अजूनपर्यंत आमच्या अकाउंटला पैसे नाही आले. यांनी इलेक्शन आलं की एक आमिष दाखवतात आणि समोर ते आता लाडली बहिणीचे जे होते ते समोर तुम्हाला पैसे आता त्याच्यातही त्यांनी खूप काही अशी कटौती केलेली आहे. दुसरी गोष्ट, आता मी म्हणजे एक लेटेस्टमध्ये मुद्दा तुम्हाला सांगू शकतो की आता यांनी पुन्हा इलेक्शन बघून पुन्हा त्यांनी ते इमारत बांधकामचे त्यांनी ते किट वाटपचा कार्यक्रम आहे तो पुन्हा सुरू केलेला आहे. म्हणजे ही सरकार युवकांना म्हणा, महिलांना म्हणा, फक्त एक असा आईना दाखवतात, पण तो आईना इतका हे बेकार राहतो, फक्त ते इलेक्शनपर्यंतच राहते. बाकी तुम्ही दैनंदिन जीवनाच्या गोष्टी म्हणाल, प्रत्येक गोष्टी खूप महागल्या झालेल्या आहे. बस मी तुमच्या माध्यमातून हे सांगतो की यासाठी आम्ही हे सगळं आंदोलन इथे करण्यात आले. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की